वांग्याच्या झाडाला छोटंसं वांग आहे बघा, किती सुंदर असं छोटंसं वांग आहे. आणि इथं मिरच्या पण लागायला चालू आहेत बघा. किती मिरचीचं झाड पण मोठं आहे, छान असं. किती मिरचीचं झाड मोठंच्या मोठं आहे, सुंदर अशा आता त्याला मिरच्या लागायला चालू झालेत. छोट्या छोट्याशा अशा मिरच्या आहेत त्याला. ते सुंदर बघा असं मिरचीचं झाड आहे. आहे मोगरा, कळ्या त्याला अशा भरपूर आलेल्या आहेत. आणि हे बघा आंब्याचं झाड आहे, आपण याची कटिंग केल्यामुळं किती सुंदर फुटलं आहे, छान असं. आहेत आळूची पानं, छान असे आळूची पानं आहेत बघा. इथं पण आहे मोगरा. प्रत्येक मोगऱ्याला आपल्याकडे भरपूर असे मोगऱ्याचे झाडं आहेत. आणि त्याला सगळ्या झाडांना बघा असे फुलं लागायला चालू झालेले आहेत बघा, किती सुंदर वाटते. आणि इथं आहे आबोलीची फुलं किती सुंदर आहेत. आबोली आहे, आबोली छान अशी आबोली आहे. तर आहे कलिंगड्याचा वेल आहे बघा, वरती चालला आहे छान असा. हे आपला द्राक्षाचा वेल आहे, त्याला बघा द्राक्ष लागायला चालू आहे. हे कोणता सीझन आहे द्राक्षाचा माहीत नाही, पण बघा द्राक्षाचे घड 3 घड आहेत द्राक्षाचे. किती सुंदर वेल आहे द्राक्षाचा. जाईची बघा झाडांना, प्रत्येक झाडाला फुलं आहेत. बघा मोगऱ्याच्या झाडाला फुलं लागून किती असे सुकून चाललेले आहेत बघा. किती सुंदर फुलं लागत आहेत बघा. हे लागून जे फुलं वाळतात ते फुलं असे काढून घेतलं की सुंदर असं झाड दिसतं बघा. किती फुलं लागून वाळले आहेत फुलं. सुंदर वास तर किती सुंदर येते बघा. किती फुलं लागून वाळले आहेत, छान अशी बघा. फुलं तर किती भरपूर आहेत मोगऱ्याच्या झाडाला. सुंदर असा मोगरा आहे. भरपूर झाडं आहेत आपल्याकडं मोगऱ्याची. तर आपल्याकडं सीताफळाची झाडं आहे बघा, किती सुंदर झाडं आहे. त्याला अशी मोठी सीताफळ झालेले आहे 2. हे सुंदर असं सीताफळाचं झाड आहे बघा. त्याला सीताफळं पण लागलेली आहेत आणि फुलं पण आहेत. बघा फुलं लागलेले आहेत बघा, किती छान आहे झाड. मोगरा फुलवित, किती सुंदर मोगरा आहे बघा. किती कळ्या आहेत, ते पण आहे छान असं. हे बघा आपलं मोगऱ्याचं झाड, किती कळ्या आणि फुलं बघा, किती सुंदर असं बहरलेलं आहे एकदम. किती सुंदर असे फुलं आलेले आहेत बघा. पांढरं शिपवट झालेलं आहे झाड, असं दिसतच नाही आहे, पानं दिसत नाहीत पण फुलं जास्त दिसतात. कळ्या आणि फुल बघा, किती तर कळ्या तर बघा किती छान अशा मोठ्या मोठ्या कळ्या आहेत. आणि फुलं किती सुंदर आहे बघा. चौभोवतानी कुणीकडून मी बघा फुलंच फुलं बघा. मोगरा किती सुंदर असा मोगरा आहे. फुलं लागतात बी तेवढेच आणि वाळत आहेत बी तेवढेच बघा. किती सुंदर असे किती याचे फुलं जर काढले तर किती निघतील, एक ताट भरून असे फुलं निघतील. असे फुलं आहेत बघा झाडाला. किती सुंदर पांढरं शिपट झाले आपलं मोगऱ्याचं झाड. असे कळ्या आणि फुलं लागण्यासाठी मोगऱ्याच्या झाडाला आपल्याला खताची गरज पडते. त्याच्यामुळे ला कोणते खत द्यायचे आणि 15 दिवसातून हप्त्यातून सारखं ह्याला खत देत राहिलं की असे छान असे सुंदर फुलं लागतात. आणि असे फुलं लागलेले हे आपण असे तोडून घ्यायचे, म्हणजे झाड पण सुंदर दिसतं आणि फुलं पण पांढरे शिपट असे दिसतात छान बघा. किती सुंदर आहेत. आणि हे असे फुलं काढलेली टाकून न देता झाडाच्या कुंडीमध्ये असे घातले की त्याचाच अजून खत तयार होतो झाडांसाठी बघा. किती सुंदर असं आहे.
छान असं मोगऱ्याचं झाड. हे जास्वंदाची फुलं आहेत बघा किती सुंदर. बघा हे जास्वंद आहे पांढरं शिपट. इकडं पण हा पण बघा किती सुंदर कलर आहे. बघा किती छान फुलं लागलेत. कळ्या पण भरपूर आहेत. बघा किती सुंदर आहे. तर आहे गुलाबाचं झाड. बघा किती सुंदर आहे. बघा इथं कळ्या आणि फुलं किती सुंदर आलेले आहेत. त्याच्यासाठी आपण हे झाडांना खत द्यायचं. बघा हे तांदळाचं पाणी आणि बटाट्याचे सालपट टाकलेलं हे खत आहे. आता उन्हाळ्यामध्ये असे फर्टिलायझर झाडांना दिले की चांगले असे सुंदर झाडं येत राहतात. त्याच्यामुळं हे असं फर्टिलायझर हे झाडांना असं तांदळाचे पाणी आणि बटाट्याचे सालपट हे टाकलेलं चहा पावडर आहे याच्यामध्ये. हे असं फर्टिलायझर हे झाडांना घालून घ्यायचं म्हणजे सुंदर असे फुलं लागतात झाडांना.